जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण जिल्हा स्टेडियमवर झालेले राजपूत सरांचा पेपर, त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू। तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला। काय दिलेला आहे? ए आणि बीचा व्हॅल्यू किती दिले आहे? 2-3 दिलेले आहे म्हणते, ठीक आहे। आणि काय म्हणते? आणि बी आणि सी, बी आणि सीची व्हॅल्यू किती दिली आहे? 4-5 दिलेली आहे म्हणते। हां, तर आपल्याला विचारलं काय आहे? तर ए बी प्लस बी सीचा रेशो काय आहे म्हणते। ए बी प्लस आणि बी सी, याचा आपल्याला काय काढायचं आहे? रेशो काढायचा आहे। तर आता बघा, हे कसं सॉल्व करायचं? काय दिलेलं आहे? ए बी। आता काय दिलेलं आहे? ए बी दिलेलं आहे आपल्याला, ए बी आणि सी असा रेशो दिलेला आहे। ए बी किती दिलेला आहे? 2-3 दिलेला आहे, तर असं लिहून घ्यायचं 2-3, ठीक आहे। नंतर काय दिलेला आहे? बी सी किती दिला आहे? 4-5, तर बीच्या खाली 4ची व्हॅल्यू लिहून घ्यायची आणि सी किती आहे म्हणते? 5 आहे म्हणते, ठीक आहे। तर आता काय राहते? जे खाली रिकामी जागा राहते त्याच्या समोरचा अंक भरून द्यायचा। हे काय 3 आहे तिथं 3 टाकून द्यायचं, इथं 4 आहे तिथं 4 टाकून द्यायचं, म्हणजे आपली व्हॅल्यू येऊन जाते। बघा आता, 4 दुने 8, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15। आता काय विचारलं काय आपल्याला? ए बी, ए बी किती आहे? 8-15, 8 प्लस 12 आणि बी सी, बी सी किती आहे? 12+15, बी सी किती आहे? 12+15। याची काय काढायचं आपल्याला? व्हॅल्यू काढायची। बघा, 8 आणि 12 किती झाले? 20, 12 आणि 15 किती झाले? 27 झाले, 12 आणि 15 किती झाले? 27। आपलं उत्तर किती आला मग त्याचा? 20 रेशो काय आहे? 27, 20-27, ठीक आहे। बघा, दुसरा नंबरचा क्वेश्चन आहे। काय? एका बाटलीत म्हणते मदिरा आणि पाण्याचे गुणोत्तर किती आहे म्हणते? 3:1 आहे म्हणते। त्याचे किती भाग काढून तितकेच पाणी मिसळावे म्हणते, जेणेकरून शेवटी बनलेल्या मिश्रणात मदिरा आणि पाणी सममात्रेत असतील म्हणते। तर बघा, आता हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा? काय दिलेला आपल्याला? मदिरा आणि पाणीचे गुणोत्तर दिलेलं आहे। काय आहे? मदिरा आणि काय आहे? पाणी, याचे गुणोत्तर किती दिलेले आहे? 3:1 दिलेला आहे, ठीक आहे। 3:1 दिलेला आहे। नंतर काय म्हणते? याच्यात किती भाग काढून किंवा तेवढेच पाणी मिसळून म्हणते। तर मदिराचे मिश्रण किती होऊन आले म्हणते? मदिरा आणि पाण्याचे, हे मदिरा आणि हे पाणी, याचे मिश्रण किती होऊन आले म्हणते? बरोबर होऊन आले म्हणते। काय म्हणते? बरोबर होऊन आले, म्हणजे सममात्रेत होऊन आले, म्हणजे काय आहे? 1 रेशो काय होणार? 1 होऊन राहिले म्हणते, ठीक आहे। तर मग आता विचारलं का आपल्याला किती पाणी टाकले म्हणते किंवा किती मदिरा काढला म्हणते, हे आपल्याला विचारलं। तर कसं करायचं आता वेळेस? आता आपण मिश्रण किती मानू? समजा 1 मानू। काय मानू? 1 आपण मिश्रण मानलं, ठीक आहे। आता काय करायचं? दोन्ही याच्यातनी फक्त आपण कॉमन काय घ्यायचं? आता एक तर मदिरा काढून राहिलो, नाही तर पाणी टाकून राहिलो, कोणत्याही म्हणजे जेवढं आपण मदिरा काढून राहिलो तेवढंच पाणी टाकून राहिलो, म्हणजे काय करून आलो आपण? दोन्ही याच्यातनी एकच संख्या मायनस किंवा प्लस करून आलो। तर अशा वेळेस काय करायचं मग? आता मदिराच कॉमन घ्यायचा। काय करायचं? मदिरामध्ये आता मदिरा कॉमन घेऊन घ्यायचं याच्यातनी, ठीक आहे। आता बघा, मदिरा किती आहे याच्यातनी? 3 आहे, आणि आपलं एकूण मिश्रण किती होतं? 3 + 1 किती झालं? 4 झालं, ठीक आहे। आणि आता काय करून आला आपण मानलं कितीला मिश्रण? किती मानलेलं आहे? 1 मानलेलं आहे, तर त्याच्यातून आपण x मायनस करून आलं, म्हणजे जे काही एक टाकून किंवा काढून आलं ते मिश्रण ते घेऊन घ्यायचं, ठीक आहे। नंतर काय? आता याच्यातनी मदिरा किती आहे? 1 आहे, हां, आणि एकूण किती आहे मग? मदिरा आणि पाणी 2 होऊन आले, म्हणजे आपण याच्यातलं मदिरा एवढा काढला तर आपला मदिरा किती होऊन आला? 1-2 होऊन आला म्हणते। तर मग काय करायचं? फक्त आपल्याला इथं एक्सची व्हॅल्यू काढायची आहे। तर बघा, आता कसं करायचं आहे? आता हे काय? 1 - x बरोबर, हे काय होणार? इकडे गेल्यावर काय होणार? भागेला चालली जाईल ही संख्या, इथे गेल्यावर काय होणार? हे भागेला चालली जाईल, मग काय होणार? 4 वरतं जाईल, 3 काय येणार? खाली येईल, ठीक आहे। आता याचा गुणाकार करून घ्यायचा, 2 × 2 = 2 = 4, ठीक आहे। आता काय आलं? इथं 2-3 आलेलं आहे। काय आहे? 2-3 आलेलं आहे। आता काय होते? हे 1 इकडे गेल्यावर काय होणार? मायनस होऊन जाणार, x 2/3, 1 गेल्यावर इकडे काय होणार? मायनस होऊन जाईल। आता काय होणार? याच्यातून मायनस केल्यावर 3 × 3 -2 किती होऊन आलं? 1/3 येऊन आलं, म्हणजे आपलं उत्तर काय आहे त्याच्यातनी? 1/3 आहे, ठीक आहे। ते ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे, पण आपलं उत्तर आहे 1/3।
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, दोन संख्या 2:3च्या गुणोत्तरात आहेत म्हणते, त्या आणि त्याचे गुणाकार म्हणते 96 आहे, तर त्याची बेरीज काय आहे म्हणते. आता दोन संख्या काय आहे, कोणत्याच्या, त्या 2:3च्या गुणोत्तरात आहे म्हणते आणि त्याचा गुणाकार किती आहे म्हणते 96 आहे म्हणते. तर बघा आता त्याचा गुणाकार म्हणाला तर बघा हे काय 2x हे काय 3x आहे, याचा गुणाकार केला तर किती येते 2×6, x किती होते x² होते आणि याची व्हॅल्यू कितीच्या बरोबर दिलेली आहे 16च्या बरोबर, म्हणजे 96च्या बरोबर दिला. आता भाग द्यायचा, 6×1 6, 6×6 म्हणजे x² व्हॅल्यू किती आलेली आहे 16 आली आहे. तर 1ची व्हॅल्यू किती येणार मग, याच्या अंडररूटमध्ये चालले जाईल तर 16 किती येते मग 4 येते, मग x किती आला 4 आलेला आहे. आता विचारलं काय आपल्याला, या दोन संख्येची गुणोत्तराची बेरीज विचारली. आता 2 आणि 3 किती झाले 5 होऊन राहिले, 2 आणि 3 किती होऊन राहिले 5 होऊन राहिले. मग आता काय एकची व्हॅल्यू किती आहे 4, त्याला 4 गुणून टाकायचं, किती येते मग 4×5 = 20. मग त्या दोन संख्यांची बेरीज केली तर किती होऊन राहिली 20 येऊन राहिली. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला, ए बी आणि सी ने मिळून म्हणते एक व्यापार चालू केला म्हणते. एने संपूर्ण रकमेचा 1/3 रक्कम गुंतवली आणि बीची गुंतवणूक ए आणि सीच्या एकूण गुंतवणुकीच्या बरोबर आहे म्हणते. एका वर्षानंतर झालेला एकूण नफा किती आहे म्हणते 90,000 रुपये आहे. त्यामध्ये म्हणते सीचा वाटा किती आहे म्हणते. ठीक आहे, सीचा वाटा विचारला आपल्याला. बघा आता काय दिलेला ABC आहे. ठीक आहे, हे ए, हा बी आणि हा सी, असे तिघंजण आहे म्हणते. ठीक आहे, एने काय म्हणते रकमेचा 1/3 केला, रकमेचा काय म्हणते 1/3 म्हणजे काय 1/3, 1/3 आहे ना, एनं रक्कम गुंतवली म्हणते. बीनं म्हणते एची गुंतवलेली रक्कम ए आणि सीच्या गुंतवणुकीच्या रकमेच्या बरोबर आहे म्हणते. बीची जे रक्कम आहे म्हणते, हां बीची रक्कम ए आणि सीच्या गुंतवणुकीच्या बरोबर आहे म्हणते. ठीक आहे, तर मग काय आहे, काय समजा आता ए आणि सीची, बीची रक्कम विचारली ना, तर बी काय म्हणते ए आणि सीच्या रकमेच्या बरोबर आहे म्हणते. तर मग काय आता मानायचं काय ए आणि सीची रक्कम, आता मानू आपण इथं आता 3 आहे. ठीक आहे, 1/3 अशी आपली रक्कम होती. आता हे काय विषम संख्येत आहे ना, याला काय करायचं आता समसंख्येत कन्वर्ट करून घ्यायचा. हां, तर काय करायचं आता याला 6 गुणू आपण, म्हणजे हे होऊन जाते बरोबर वाटता येणार. मग ते आपल्याला 6 गुणलं तर आता इथं किती येणार 3 × 3 3 × 2 = 6 12. आता आपण एची रक्कम किती मानली 2 मानलेली आहे. ठीक आहे, 2 मानलेली आहे. आता काय करायचं, हे 6 आहे, हे 6ला काय करायचं बीची रक्कम काढायची आहे. तर काय करायचं, ए आणि सी आहे ना दोघं जण आहे, त्याला काय करायचे अर्धे करून टाकायचे. किती येते 2×2 = 6. तर बीची रक्कम किती होऊन जाते 3 येऊन जाते. ठीक आहे, आपण रक्कम किती मानली होती 6 मानली होती, किती झाली 2 आणि 3 तर गेले, उरली किती असेल मग 2 आणि 3 किती 5, 6 आहे 5 गेली, आता उरली किती 1. तर सी किती असेल मग 1 असेल. येऊन आले का मग बरोबर 2 आणि 1 3 बरोबर येऊन आला ना आपलं, येऊन आलं. मग आता काय विचारलं, हा जो रेशो होत असते हा काय असते, हा लाभचाच रेशो राहते. आणि आपल्याला लाभ किती झालेला आहे म्हणते, म्हणजे नफा किती झालेला आहे 90,000 रुपये झाला. किती झाला 90,000 रुपये झाला. हा रेशोच्या बरोबर आपला मग नफा आलेला. किती आहे मग रेशोची व्हॅल्यू किती, 1 2 आणि 3 5, 5 आणि 1 6, 6ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 90,000 दिलेली आहे. तर मग आपल्याला विचारली काय सीची व्हॅल्यू, तर सी किती 1 आहे. मग आता 6ने भाग द्यायचा, 6 × 6 6×5 = 30, किती आलं 15,000 आलं. किती आलं 15,000 आला. आता 1ची व्हॅल्यू विचारली तर काय करायचं, 1 याला 15,000 गुणून टाकायचं, म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे 1 ला 15,000 गुणलं तर 15,000 रुपये. सीचा वाटा किती आहे मग 15,000 रुपये. बघा नंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, जर 7 कोळी 7 दिवसात 7 जाळे विणतात म्हणते, तर एक कोळी 1 दिवसात किती जाळे विणेल म्हणते. तर बघा काय म्हणते, 7 कोळी 7 दिवसात किती कोळी विणून राहिले म्हणते 7 तर म्हणते एक कोळी 1 दिवसात किती कोळी ओढणार म्हणते. तेच विचार ना, किती दिवसात किती दिवस, म्हणजे आपल्याला इथं दिवस काढायचे आहे. 7 कोळी 7 दिवसात 7 कोळी उडून राहिले, म्हणजे जेवढा कोळी येते ते काय करायचं खाली घेऊन घ्यायचा. आता एक कोळी किती दिवसात 1 कोळी ओलांडली म्हणते, तर आपल्याला हे काढायचं. मग आता भाग देऊन जातं. बघा ज्याने भाग देते 7 नं 7 कॅन्सल झालं, 1 ने 1 कॅन्सल झाला. आता हे केल्यावर इकडे काय होणार 7, हे इकडे x येऊन जाईल इथं आणि 7 इकडे येऊन जाईल. मग आता 1ची व्हॅल्यू किती आली, मग किती कोळी होणार 7 कोळी. उत्तर काय मग आपलं 7 नाही, किती दिवसात
किती दिवस किती लागणार मग? एक कोडी ओढाले 7 दिवस लागणार. बरं, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, जर 400 व्यक्ती दररोज 9 तास काम करून एका कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करू शकतात म्हणते, तर अजून किती व्यक्ती लावावे की ते सगळे दररोज 8 तास काम करून उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करेल म्हणते. तर बघा काय म्हणाले आता इथं, 400 व्यक्ती आहे म्हणते. काय आहे? 400 व्यक्ती आहे, 9 तास काम करून आले. ठीक आहे, 9 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करून आले म्हणते? 10 दिवसात काम पूर्ण आले. आता बघा काय म्हणते, ते पण 10 दिवसातलं काय आता 4 काम होतं. किती होतं काम? 4 काम होतं, त्याच्यापैकी 1 काम करून आले. उरलं काम किती असं मग? 3 काम उरलं. 1 काम कोण करून आले? हे काम करून आले 1. ठीक आहे, नंतर काय म्हणते, अजून किती व्यक्ती लावावे म्हणते. हे बरोबर घ्यायचं ह्याचा. अजून किती व्यक्ती लावावे म्हणते, दररोज किती म्हणते. आता व्यक्ती काढायचे आपल्याला, 1 समजा, व्यक्तीची व्हॅल्यू काय? 1 समजा. 8 तास काम करून आले ते, आणि काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणते? 20 दिवसात. आणि आपलं काम किती उरलेलं आहे? 3. तर 3 याच्या खाली भागिले देऊन द्यायचे. आता याचा गुणाकार करायचा. काय करायचा? तिरपा गुणाकार असा करून घ्यायचा. हे इकडे येऊन जाते 400 गुणेला 9 गुणेला काय आहे 10, आणि हे वरतं गुणेला 3, आणि खाली काय एक्सची व्हॅल्यू काढायची 8 गुणेला 20. आता पाहायचं किती येते उत्तर. 8 1 8, 8 5 40. ठीक आहे, 0 आणि 0 कॅन्सल झाला. 5 बे 1 बे 5 10. ठीक आहे, उरले किती येतात? 25. 5 5 25, 25 त्रिक 75 गुणेला काय आहे 9. हे उरल्या, त्याचा गुणाकार करायचा. 9 5 45, उरले किती? 4. 9 7 63, 63 आणि 4 किती झाले? 67. हे किती आलं आपलं? म्हणजे आपल्याला एकूण व्यक्ती किती लागून राहिले त्याच्यातनी? 675 व्यक्ती लागून राहिले. परंतु आपण पहिले व्यक्ती किती लावले ते? 400 व्यक्ती लावले ते. तर मग आता 400 व्यक्ती लावले ते, मग त्याच्यावर तर 675 व्यक्ती लावले. आता तर मग किती व्यक्ती जास्तीचे लावले असं आपण ना, मग याच्यातून मायनस करून घ्यायचे. 5 7 2. मग आपण जे एक्स्ट्रा व्यक्ती लावलेले आहे ते किती आहे? मग एक्स्ट्रा व्यक्ती 275. किती आहे? 275. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय आहे, एक पाईप एक टाकी 6 तासात भरतो म्हणते. अर्धी टाकी भरल्यावर असेच 3 पाईप उघडून दिले जातात म्हणते. ठीक आहे, पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागतील म्हणते. बघा आता काय, एक पाईप आहे, एक पाईप किती तासात भरून आले? 6 तासात भरून आले. किती तास लागून आले एक पाईपले? 6 तास लागून आले. ठीक आहे, नंतर काय म्हणते, अर्धी टाकी भरली. आता एक पाईप अर्धी टाकी, आता एक पाईप 6 तासात भरून आलं म्हणते. अर्धी टाकी भरायला किती वेळ लागेल मग त्याला? अर्धी टाकी जेव्हा भरण तो अर्धी टाकी भरली त्यानं, तर किती वेळ लागले त्यानं? मग आता एक पूर्ण टाकी किती भरून आला तो 6 तासात, तर अर्धी टाकी किती लागेल त्याला? 3 तास लागेल. किती लागेल? 3 तास. ठीक आहे, आता काय म्हणते, अर्धी टाकी तर आपण भरली, उरली किती असेल मग त्याच्यातनी? 3 तास. 3 तासची आपली टाकी उरलेली आहे, म्हणजे भरायची आपल्याला. मग आता काय म्हणाले, याच्यातनी एक्स्ट्रा 3 पाईप आणखी लावले म्हणते. पहिले एक पाईप होता, त्याच्यामध्ये आणखी किती लावले म्हणते? पाईप 3 लावले. मग आता पाईप किती झालेले आहे? 4 पाईप झालेले आहे. आपल्याजवळ काम किती आहे? 3 तासाचं. मग किती मिनिट लागेल? आता 4 व्यक्ती भरून आले 3 तासात, तर किती वेळ लागेल मग येईल? यानं 60ला गुणून टाकायचं, मिनिटात कन्वर्ट करायचं आहे ना आपल्याला. तर 4 1 4, 4 5 20, 4 1 4, 4 5 20, 15 त्रिक 45. म्हणजे इथे किती मिनिट लागून आले आपल्याला? 45 मिनिट. आणि इथं किती? मग आपल्याला एकूण वेळ विचारला. मग आता काय? 3 तास, आणि इथे किती लागले? 45 मिनिट. आपलं उत्तर आहे 3 तास 45 मिनिट आपल्याला पूर्ण वेळ रात ते टाकी भरून जाईल. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक समान वेगाने जाणारी रेल्वे गाडी 162 मीटर लांब प्लॅटफॉर्म 18 सेकंदात आणि एक इतर 120 मीटर लांब प्लॅटफॉर्म 15 सेकंदात पार करते, तर रेल्वे गाडीचा वेग काय आहे म्हणते. तर बघा काय म्हणते, 162 मीटर प्लॅटफॉर्म किती म्हणते? 18 सेकंदात म्हणते. ठीक आहे, नंतर काय म्हणते, 120 मीटर जो प्लॅटफॉर्म आहे
तो किती सेकंदात? 15 सेकंदात पार करते. तर आपल्याला काय काढायचं? रेल्वे गाडीचा वेग काढायचा आहे. तर काय करायचं मग आता? मीटरमधून याच्यातून मीटरमध्ये ह्या 162मधून 120 मायनस करायचं, म्हणजे त्याला किती लागून आले? 142 मीटर. पार करायला किती वेळ लागतो? तो 18मधून 15 मायनस करायचे. किती सेकंद लागून आले? तिले 3 सेकंद. ठीक आहे, म्हणजे त्याला 3 सेकंदात तो किती मीटर चालला म्हणते? 42 सेकंद चालला म्हणा. परंतु आपल्याला काय पाहिजे आता? किलोमीटरमध्ये पाहिजे व्हॅल्यू. कायच्या? किलोमीटर पाहिजे. काय करायचं मग? 42ला काय करायचं? मीटर आहे ना, त्याला काय हे आपलं हे काय आला तर मीटरमध्ये आलेलं आहे उत्तर, परंतु आपल्याला पाहिजे किलोमीटरमध्ये. तर काय करायचं? येईल 18/18 काय आहे? 5नं भाग देऊन द्यायचा. जे येऊन उत्तर ते येऊन जाईल. बघा आता 3 1 3, 3 2 3 चौक किती होते? 12. 14 गुणिले आता 18, 18 चौक 72, 2 ह्याचे किती आले? 7. 18 1 18, 18 आणि 7 किती झाले? 25. भागिले काय आहे? 5. आता याला भाग देऊन द्यायचा. 5 5 25. आता भाग जाणार का नाही? 1 0 देऊन द्यायचा इथं. 5 चौक 20. उत्तर किती आहे मग आपलं? 20.4 किलोमीटर पर आवर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? 250 मीटर लांब रेल्वे गाडी एक सिग्नलचा खांब 15 सेकंदात पार करते, तर रेल्वे गाडीचा वेग किती आहे म्हणते? काय म्हणते? 250 मीटर आहे. काय लांब? 250 मीटर लांब एक खांब किती म्हणते? 15 सेकंदात. कायच्यात? 15 सेकंदात पार करते. तर मग आपल्याला काय विचारलं? वेग विचारला. किती मीटर पार करून आले ते? 250 मीटर. किती सेकंदात? 15 सेकंद. 15 काय करायचं? याला भागून द्यायचा. हे काय येणार उत्तर मग आपलं? मीटरमध्ये. परंतु आपल्याला विचारलं काय याच्यात नाही? किलोमीटरमध्ये विचारलं. तर काय करायचं? 18/5ने याला भाग देऊन द्यायचा. येऊन द्यायचं. आता आपलं उत्तर काय ते? 3 5 15, 3 6 18. इथं काय? 5 5 25 न 25 कॅन्सल. इथे किती उरले? 10. 10 गुणिले 6 किती होते? 60. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 60 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, हे आलं आपलं उत्तर. रेल्वे गाडीचा वेग किती आहे? 60 किलोमीटर पर आवर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? एका डब्यात म्हणते 50 किलोग्राम दूध आहे म्हणते. ठीक आहे, त्यातून 5 किलोग्राम दूध काढून तितकेच पाणी मिसळले म्हणते. या प्रक्रियेची अजून 2दा पुनरावृत्ती केली तर शेवटी डब्यात किती दूध उरेल म्हणते. तर बघा आता पहिले दूध किती होतं? 50 किलोग्राम केजी ना, 50 किलोग्राम एवढं आपल्याजवळ दूध होतं आणि आपण किती काढून आलो दूध? 5 किलोग्राम दूध काढून आलो. ओके, 5 किलोग्राम आपण दूध काढून आलो. आणि हे प्रक्रिया पहिले काय केलं आपण ना? पहिले एकदा काढलं दूध, नंतर काय त्याच्यापेक्षा एकदा काढलं आणि नंतर आणखी 2 वेळा काढलं. म्हणजे आपण एकूण दूध किती वेळा काढून आलो? 3 वेळा काढून आलो. तर मग काय करायचं? 50 खाली घ्यायचे. 50वरून आपण किती काढून आलो? 5 काढून आलो. ठीक आहे, आता याला भाग द्यायचा. 5 1 5, 5 1 5 उरले किती? 10. म्हणजे आपल्या इथे किती आलं? 1/10 आलेलं आहे. म्हणजे आपलं समजा आता दूध जर आपलं 10 होतं, 10वरून आपण 1 कमी करून आलो, म्हणजे किती करून होऊन राहिलं दूध? ते 9 होऊन राहिलं. हे किती वेळा झालं? 3 वेळा झालं. तसं लिहून घ्यायचं. 10वरून 9, 10वरून 9. ठीक, इथे किती झालं दूध आपलं? 1000. किती झालं? 1000. इथे किती कमी झालं? मग कमी होऊन किती झालं? 729. ठीक आहे, परंतु आपल्याला काय म्हणते? या 1000ची जे व्हॅल्यू दिलेली आहे ते किती दिलेली आहे आपल्याला? 50 kg दिली, म्हणजे 50 किलोग्राम दिलेली आहे. किती दिली आहे? 50 किलोग्राम दिलेली आहे. हां, इथं ग्राम लिहून घ्यायचा. ठीक आहे, 50 किलोग्राम दिलेले. किती? 1000ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 50 किलोग्राम. परंतु आपल्याला व्हॅल्यू कितीची पाहिजे? याची पाहिजे. मग काय करायचं? 50 किलोग्राम नेले काय करायचं? गुणून टाकायचं आणि 1000 काय आले? भागून टाकायचं. म्हणजे आपलं उत्तर येऊन जाते. ठीक आहे, आता भाग द्यायचा. 0 न 0 कॅन्सल झाला. आता हे पॉईंट आहे ना, तर ठीक आहे, आता याला गुणाकार करून टाकायचा डायरेक्ट. 5 9 45, उरले किती? 4. 5 2 10 आणि 4 14. ठीक आहे, हातचाला 1. 5 7 35 आणि 1 36. आणि एका खाली किती आहे? 2 0. आता पॉईंट देऊन द्यायचा 2 घरानंतर. उत्तर किती आलं मग आपलं? 36.45 किलोग्राम. म्हणजे कमी झाल्यावर ते दूध किती होणार मग? 36.45 किलोग्राम. ठीक आहे, हे आपलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय? एने बीला म्हणते 5,000 रुपये 2 वर्षासाठी आणि सीला म्हणते 3,000 रुपये 4 वर्षासाठी सरळ व्याजाच्या एका दराने उसने दिले म्हणते.
त्यांनी दोघांकडूनही व्याजाच्या रूपात म्हणते एकूण किती म्हणते 2200 रुपये मिळवले, तर व्याजाचा वार्षिक दर काय आहे म्हणते. तर आपल्याला विचारलं बघा, हा एक होता ए होता म्हणते, एनं काय म्हणते बीला आणि सीला. बीला किती दिले म्हणते, एनं बीला दिले 5000 रुपये, एनं बीला दिले 5000 रुपये किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. आणि सीला किती दिले म्हणते 3000 रुपये, सीला किती दिले 3000 रुपये किती वर्षासाठी 4 वर्षासाठी दिले. किती दिले 4 वर्षासाठी दिलेले. हां बघा, एले बीले किती दिले ना 5000 रुपये 2 वर्षासाठी, सीले किती दिले 3000 रुपये 4 वर्षासाठी. ठीक आहे. आणि आपल्याला एकूण व्याज किती होणार 2200 रुपये. मग काय करायचं आहे, आपला दर काय झाला दोघांना समानच भेटणार आहे ना. तर मग अशा वेळेस काय करायचं, त्याले भाग देऊन द्यायचा 100. ठीक आहे, एले 100 भाग देऊन द्यायचा. म्हणजे आपल्याजवळ एकूण रक्कम किती भेटून जाईल आपल्याला. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. इथे किती झाले 50 दुने किती 100. किती झालं दर आहे तर दरनं काय करायचं x. ठीक आहे. इथे झाला 30 दुने किती होते 30 चौक किती होते 60 होते. किती होऊन राहिले 3 चौक 12 किती होले 120 होऊन राहिले. ठीक आहे, 120 x झाला. आणि याची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ 2200. किती आली 2200 आली. ठीक आहे. आणि आता विचारलं आपल्याला तर त्या एक्सची किंमत किती आहे, म्हणजे त्या दरची किंमत किती आहे. तर बघा आता 100x आणि 120x किती झालं 220x. हां आणि इथे किती येऊन आलं व्याज आपल्याला एकूण 2200. ते ना भाग देऊन द्यायचं 2200 ना 2200 कॅन्सल झालं. तर एकची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 10 आली आहे. एकची व्हॅल्यू किती आलेली आहे 10 आलेली आहे. ठीक आहे, एकची व्हॅल्यू आहे 10. म्हणजे आपला दर किती होता मग 10. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेला, किती वर्षात 12% वार्षिक दराने, किती वर्षात 12% वार्षिक दराने 3000चे सरळ व्याज म्हणते 1080 होईल म्हणते. किती वर्षात. बघा आता 3000चे सरळ व्याज, बघा 3000 काय रक्कम आहे आपल्याला. ठीक आहे, रक्कम किती आहे 3000 रुपये रक्कम आहे म्हणते. ठीक आहे, दर किती आहे 12% दर आहे म्हणते. तर वर्ष पाहिजे म्हणते. काय करायचं आपल्याला वर्ष काढायचं इथं. आणि याच्यावर किती भेटून राहिलं आपल्याला व्याज, किती भेटून राहिलं व्याज काय करायचं वर्त देऊन द्यायचं. काय करायचं वर्त किती भेटून राहिलं व्याज 1080 देऊन राहिला. आणि व्याजासंग मग काय 100 गुणून टाका. मग आपला काय निघून जातं वर्ष भेटून जाते. तर बघा आता काय करायचं 0 0 0 कॅन्सल, 3 0 ना 3 0 कॅन्सल झाले. 12 का 12 12 9 108. ठीक आहे, 3 का 3 3 3 9. म्हणजे आपल्याला एकूण वर्ष किती लागून राहिले 3 वर्ष. किती लागून राहिले 3 वर्ष लागून राहिले. तेवढं व्याज बघा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, एक खोलीचा परिमाप म्हणते 18 मीटर आणि तिची उंची किती म्हणते 3 मीटर आहे म्हणते. तर या खोलीच्या चारी भिंतीचे क्षेत्रफळ काय आहे म्हणते. काय म्हणते खोलीचा परिमाप, खोलीचा परिमाप किती दिलेला आहे आपल्याला 18 मीटर दिलेला आहे. किती आहे 18 मीटर. आणि खोलीची उंची किती दिलेली आहे, उंची म्हटलं तर किती दिलेली आहे 3 मीटर दिलेली आहे. 3 मीटर. आणि विचारलं काय आपल्याला खोलीचे चारही बाजूचे क्षेत्रफळ विचारले आहे. तर मग काय येणार याच्यात उत्तर, भिंतीचे चारही भिंतीचे क्षेत्रफळ विचारले. तर काय आहे मग चारही भिंतीचे क्षेत्रफळ विचारले तर काय असते चारही भिंतीचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. की आहे मग परिमाप गुणिला उंची असते. काय असते परिमाप गुणिला उंची. बघा आता आपल्याला परिमाप किती दिलेला आहे 18, उंची किती दिलेली आहे 3, गुणून टाकायचं 18 3 54. आपलं उत्तर किती आहे 54. उत्तर किती आहे 54 वर्ग मीटर. काय येणार आहे इथं MM आहे ना, मीटर आहे ना, मीटर मीटर काय आहे ना मीटर स्क्वेअर आहे ना, म्हणजे 54 वर्ग मीटर. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, एक चाक म्हणते 88 किलोमीटर अंतर कापायला म्हणते 1000 चक्कर लावतो म्हणते. तर चाकाची त्रिज्या किती आहे म्हणते. बघा आता चाक काय आता गोल राहते. असं काय राहते हा गोल चाक काय राहते गोल राहते. आणि एवढं अंतर किती किलोमीटर अंतर आहे 88 किलोमीटर अंतर आहे. याला काय 1000 चक्करमध्ये. ठीक आहे 1000 चक्करमध्ये पूर्ण करतो म्हणतो. आता काय आहे एक वर्तुळ झालेला आहे. काय झालेला वर्तुळ झालेला आहे. हा एवढं अंतर आहे, हे जेवढं अंतर आहे हे काय राहते
हे आपण पूर्ण करून आलो. हे पूर्ण एक वर्तुळाची जेव्हा आपण पूर्ण गोल मारतो, हे काय राहते, वर्तुळाची परिधी राहते. आणि वर्तुळाची परिधी काय राहते, 2πr. आणि आपल्याला ह्या 2πrचीच व्हॅल्यू किती दिलेली आहे, 88 किलोमीटर दिलेली आहे. किती दिलेली आहे, 88 किलोमीटर दिलेली आहे. आणि आपल्याला विचारलं काय, त्रिज्या म्हणजे आरची व्हॅल्यू विचारली, तर ठेवून द्यायची व्हॅल्यू. आता पायची व्हॅल्यू काय असते, 22/7 असते. गुन्हेला काय आरची व्हॅल्यू काढायची. आता किती दिलेली आहे, 88. बस भाग देऊन द्यायचा. 22 एका 22, 22 चौक किती होते, 88 होते. बे का बे दोन्ही किती होते, 4 होते. आता आरची व्हॅल्यू येते. हा 7 काय इकडे गेल्यावर कुणाला चालले जाते, 7 दुने 14. मग आपल्याजवळ त्रिज्या किती आलेली आहे, 14 आलेली आहे. त्रिज्या किती आलेली आहे, 14 आलेली आहे. ठीक आहे. चौदा आलेलं आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, काय आहे, 24 मीटर लांब, 8 मीटर उंच आणि 60 सेंटीमीटर रुंद भिंती बनवायला 24 सेंटीमीटर लांब, 12 सेंटीमीटर रुंद आणि 8 सेंटीमीटर उंच किती विटांची गरज असेल म्हणते. जेव्हा भिंतीच्या एकूण घनफळाच्या 10% वाट म्हणते सिमेंट आहे म्हणते आणि वाळूचे मिश्रणाने बनलेला आहे म्हणते. तर आपल्याला काय करायचं, विटा काढायच्या. म्हणजे किती विटा लागेल म्हणते तिथं. तर बघा आता पहिल्या याच्यातनी काय, मीटर आणि सेंटीमीटरचं आपल्याला लक्ष द्यायला लागेल. बघा आता काय, 24 मीटर आहे. काय आहे, 24 मीटर गुन्हेला. नंतर काय म्हणते, 24 मीटर 8 मीटर उंच आहे म्हणते. 24 मीटर लांब, 8 मीटर उंच. ठीक आहे. नंतर काय म्हणते, रुंदी किती आहे म्हणते, 60 सेंटीमीटर आहे. काय, 60 सेंटीमीटर आहे. आणि आता हे सेंटीमीटरला काय करायला लागेल, आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायला लागेल. तर काय करायला लागेल, हे 100 भाग देऊन द्यायचा. ठीक आहे. मग हे मीटरमध्ये कन्वर्ट होऊन जाते. ठीक आहे. सेंटीमीटरहून हे मग मीटरमध्ये कन्वर्ट होऊन जाते. आता मीटरमध्ये कन्वर्ट समजा झालं मला हे. हां, मग आता भागेला देऊन द्यायचं. हे काय देऊन द्यायचं, जे आता खाली येऊन जाईल. तर काय म्हणते आता 24 सेंटीमीटरला. आता काय इथं पण काय आहे, 24 सेंटीमीटरला. इथं सेंटीमीटर आहे. मीटरमध्ये कन्वर्ट करायला काय करायचं, मग 100 भागून द्यायचं. नंतर काय म्हणते, 12 सेंटीमीटर रुंद, सेंटीमीटरच दिलेलं आहे, 12 सेंटीमीटर रुंद, भागेला काय करायचं, 100. नंतर काय म्हणते, 8 सेंटीमीटर उंच, सेंटीमीटरच आहे इथं, तर काय भागेला काय करायचं, 100. म्हणजे आपलं सर्व काय होऊन जाते, मीटरमध्ये येऊन जाते, कारण की आपल्याला उत्तर मीटरमध्ये विचारलं आहे. तर बघा आता भाग देऊन द्यायचा, जेले भाग देते. बघा आता हे 100 हे 100 कॅन्सल झालेलं आहे. ठीक आहे. आता हे वरचे हे 100 काय होणार, इकडे गेल्यावर काय होणार, हे गुणाकारमध्ये चालले जाण्याच्या. हां, आता हे व्हॅल्यू कशी होणार, मग हे 24 गुन्हेला काय आहे 8 गुन्हेला काय आहे 60 गुन्हेला काय आहे, इथं हे 2 100 इकडे गुन्हेला चालले जाईल वरतं. हां, आता काय आहे, खाली भागेला काय आहे, 24 गुन्हेला 12 गुन्हेला 8, 24 गुन्हेला 12 गुन्हेला 8. बस आता याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बघा 24 न 24 कॅन्सल, 8 न 8 कॅन्सल, उरले किती 12. 12 ने याला भाग द्यायचा, 12 1 12, 12 5 60. म्हणजे आपले उत्तर किती आलेलं आहे इथं बघायचं. उत्तर किती आलेलं आहे एकूण 5000. किती आहे, 5 गुन्हेला 100 गुन्हेला 100 किती आलं, 50,000 आलेलं. किती आहे, 50,000 आलेलं आहे. ठीक आहे. परंतु आता काय म्हणते याच्यातनी 10% आता हे पूर्ण मिश्रण आलेलं आहे आपल्याला. म्हणजे विटा वाळू, विटा बिट्टा काय, विटा आहे आणखी काय, विटा वाळू सिमेंटचं हे काय पूर्ण मिश्रण आलेलं आहे. आपल्याला विचारलं फक्त विटाचं, आणि त्याच्यामध्ये सिमेंटचं आणि वाळूचं मिश्रण किती होतं, 10% होतं. किती होतं, 100 मिश्रण आहे म्हणा आपलं हे, आणि त्याच्यातनी 10% मिश्रण होतं वाळू आणि विटाचं, सिमेंट आणि वाळूचं. तर उरलं किती मग 90%. आणि हे 90% मिश्रण कायचंच, मग मिश्रण कायचंच नाही, विटा असं काय, विटा असं. मग आपल्याला तेच 90%च काढायचं आहे. भागेला काय टक्के आहे, तर 100 देऊन द्यायचे, टक्के कॅन्सल होऊन जाते. आता भाग द्यायचा, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, उरले किती आता 9 5 45. मग आपलं उत्तर किती आहे त्याच्यातनी 45,000. उत्तर किती आहे 45,000. किती विटा लागेल मग 45,000. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 1 किलोमीटरच्या शर्यतीत म्हणते ए बीला 100 मीटरने हरवतो, 100 मीटरने, आणि बी सीला म्हणते 150 मीटरने हरवतो म्हणते. तर याच शर्यतीत एने सीला किती मीटरने हरवले म्हणते. तर बघा आता काय किती आहे मीटर,
1 किलोमीटरमध्ये किती मीटर असते? 1000 मीटर असते. काय? 1000 मीटर. ठीक आहे, 1000 मीटर आहे. त्याच्यामध्ये काय म्हणते? ए आहे, आणखी काय? बी आहे, आणखी काय? सी आहे म्हणते. ठीक आहे. ए म्हणते बीला 100 मीटरने हरवतो म्हणते. तर मग ए बीला 100 मीटरने हरवतो. मग बी 1000 गेला असन तर ए किती गेला असेल? मग 900 गेला असेल. 100 मीटरनं हरवून राहिला ना तो. ठीक आहे. नंतर काय म्हणते? बी सीला 150 मीटरनं हरवत असेल. बस जर बी काय म्हणते? सीला 150 मीटरनं हरवत असेल तर सी 1000 मीटर गेला असेल तर बी किती गेला असेल? मग 850 मीटर. ठीक आहे, 850 मीटर गेलं म्हणजे हरवलं त्यानं. आता काय काढायचं मग? ह्याचं जिथं खाली जागा दिसली त्याच्या खाली जागाच्या समोरची संख्या भरून द्यायची. आता इथं खाली जागा आहे, त्याच्यासमोर संख्या काय आहे? 1000 लावून द्यायचं. इथं खाली जागा आहे, याच्यासमोर काय आहे? 850 लावून द्यायचं. मग आता ज्यानं भाग जाते त्यानं भाग देऊन द्यायचं. हे 1 2 आणि 3 शून्य, 3 शून्य गायब करायचे. 3 शून्य 3 शून्य. ठीक आहे. आता याचा गुणाकार केला तर किती येते? 9 5 45, उरले किती? 4. 8 72 आणि 4 76. म्हणजे हे किती चालला इथं? याचं गुणोत्तर किती आलं? 765. आता बी किती आला? 850. आणि सी किती आला? 1000. ठीक आहे, आला म्हणजे आपलं बरोबर आहे. आता विचारलं काय आपल्याला? ए म्हणते सीला किती मीटरनं हरवतो म्हणते. तर बघा आता सी 1000 मीटर चालला आहे आणि आपल्याला दिलं आहे किती आहे? 1000 मीटर दिलं आहे. म्हणजे आपल्याला याच्यातनी काही करायची जरूरत आहे का? नाही. फक्त 1000 मीटर दिलेलं आहे. आणि सी ए किती चाललेला आहे? 765 मीटर. तर ए सीला किती मीटरने हरवतो? मग मायनस करून टाकायचं. 1000 मायनस काय करायचं? 765. उत्तर किती येते मग आपलं? 10तून 5 गेले, 5 राहिले. बघा 10तून 5 गेले, 5 राहिले. आजचे किती गेले? 1 देऊन द्यायचं इथं. 10तून 7 गेले, 3 राहिले. आजचा 1 वापस देऊन द्यायचा. 10तून 8 गेले, 2 राहिले. उत्तर किती आलं मग आपलं? 235 मीटरनं हरवतो. हे किती मीटरनं हरवतो मग? 235 मीटर. उत्तर आहे मग आपलं 235 मीटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? एका 200 मीटरच्या शर्यतीत म्हणते बीला 35 मीटर किंवा 7 सेकंदाने हरवतो म्हणते. ते एची शर्यत किती वेळात पूर्ण होईल म्हणते. तर बघा ए म्हणते आता काय आहे? 200 मीटरची शर्यत आहे. कितीची आहे? 200 मीटरची शर्यत आहे म्हणते. ए म्हणते बीला, ठीक आहे, ए म्हणते बीला 35 मीटरनं हरवतो म्हणते. काय? 35 मीटरनं हरवतो किंवा 7 सेकंदानं हरवतो. आता जर बी 200 मीटर जात असेल तर हा हरवतो ना, तर हा किती जाणार मग? 165 मीटर. 35 मीटरनं हरवतो तो किती जाणार आहे? 165. बरोबर आहे ना? 35 200 मायनस 35 किती येते? 165 मीटर जात असं ना. तर आपल्याला विचारलं काय? एला 165 मीटर जायला किती वेळ लागते म्हणते. तर तेच दिलेलं आपल्याला. बघा काय दिलेला? 35 मीटरची व्हॅल्यू किती दिलेली आहे म्हणते? 35 मीटर 7 सेकंदात पार करतो म्हणते. 35 मीटर 7 सेकंदात पार करतो. तर आपल्याला पार किती करायचं आहे? 165 सेकंद. 165 मीटर करायचं आहे. तर काय करायचं? 35 नेले भाग देऊन जातो. 7 1 7, 7 5 35, 5 1 5, 5 3 15, 5 3 15. तर त्याला 165 मीटर पार करायला किती सेकंद लागणार मग? त्याला 33 सेकंद लागणार. किती लागले? 33 सेकंद. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय दिलेला आहे? 307 209 307 209 413. नंतर काय म्हणते? 611. नंतर काय? 709. विचारलं काय आपल्याला? यामधली सगळ्यात मोठा अपूर्णांक संख्या कोणती आहे म्हणते. यामधले सर्वात मोठे अपूर्णांक काढायचे आहे. अशा वेळेस काय करायचं? आता इथं 3 लिहून घ्यायचे. ठीक आहे, 3 लिहिले. याला काय करायचं? 100 गुणून टाकायचं. आणि भागीला काय करायचं? याचा डिफरन्स करायचा. किती आहे? म्हणजे याच्यातला फरक 7 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 4 लिहून घ्यायची इथं. ठीक आहे, इथं काय? 2 आहे. गुणिले 100 करून घ्यायचे. भागीला काय? याच्यातला डिफरन्स काय? 9 आणि 2 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 7 भागून द्यायचा. 4 लिहून घ्यायचे. 4ले काय करायचं? 100 गुणून टाकायचा. याचा भागीला किती डिफरन्स आहे याचा? 13 आणि 4 मध्ये कितीचा आहे? 9चा आहे. भागीले 9. नंतर इथं 6 आहे. 6 करून घ्यायचं. भागीला याचा डिफरन्स किती आहे? 5. 5ने भागून द्यायचा.
इथं 7 आहे. 700 करून घ्यायचं. याचा डिफरन्स किती आहे? 9 आणि 7मध्ये 2 भागून द्यायचं. ठीक आहे, आता भाग द्यायचा. किती येते आता याला भाग दिला? 7 चोक 28, 4 7 किती होतं? 28, 4 25, इथं किती आलं? 75 आलं. ठीक आहे, इथं भाग द्यायचं. किती येते? 7 7 दुने 14, उरले किती? 7 7 8 56, म्हणजे 28 पॉईंट समथिंग येते इथं. इथं भाग द्यायचा. 9 चोक 36, किती आले? 4 उरले. 9 चोक 36, म्हणजे इथं 44 समथिंग येते. ठीक आहे, तिथं भाग द्यायचा. 5 1 5, 5 दुने 10, इथं किती आलं? 120 आलं. इथं भाग द्यायचा. किती आला? 350 आले. किती आलं? 350 आला. आता विचारलं काय आपल्याला? सर्वात मोठा अपूर्णांक विचारला. याच्यात सर्वात मोठी संख्या कोणती दिसून राहिली? याच्यातनी 350 दिसून राहिली. किती दिसून राहिलं? 350. तर मग सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल मग आपला? 709 असेल. कोणता असेल मग? 709. ठीक आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय दिलेला आहे? 3.5 भागिले काय दिलेलं आहे? 0.0007. हे कायच्या बरोबर आहे म्हणते. ठीक आहे, हे कायच्या बरोबर आहे म्हणते. तर बघा आता काय करायचं आता? हे 3.5ले भाग देऊन राहिला. कितीने भाग देऊन राहिला? 0.0007 भाग देऊन राहिला. आता बघायचं याच्यातनी काय लक्षात ठेवायचं? बघायचं हे पॉईंट आहे. पॉईंट नंतर किती घर आहे? हे पॉईंट आहे. पॉईंट नंतर 1 2 3 4 किती घर आहे? 4 घर आहे. तर मग वरतं काय लावायचे? 4 शून्य लावून द्यायचे. 1 2 3 4 शून्य लावले आणि इथून काय करायचं? कॅन्सल करून घ्यायचं. ठीक आहे, आता पाहायचं इथं किती घरा किती नंतर किती पॉईंट नंतर किती घर आहे? 1 पॉईंट नंतर 1 घर, म्हणजे इथं काय लावायचं? 1 शून्य इथं लावून द्यायचं. इथं पॉईंट कॅन्सल करून द्यायचं. आता पाहायचं आहे ना, भाग द्यायचा. 0 0 कॅन्सल झाला. 7 1 7, 7 5 35, उरले किती मग आता? 5000. उत्तर किती आहे मग त्याचं? 5000 आहे. किती आहे उत्तर? 5000. नंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला? बघा काय आहे? A/B बरोबर काय म्हणते? 6/7 आहे म्हणते. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं काय याच्यात? तर A + 2B काय आहे? A - 3B याची व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे. तर कशी काय सॉल्व करायचं हे? आता बघा, A/B दिलेला आहे काय? 6/7 दिलेला. तर काय असते अशा वेळेस? Aची व्हॅल्यू काय? 6 राहते, Bची व्हॅल्यू 7 राहते. तर इथं व्हॅल्यू ठेवून द्यायची. आता Aच्या जागी काय? 6, तर 6 ठेवायची. 6 प्लस Bच्या जागी किती आहे? 7, 7 दुने 14. नंतर Aच्या जागी किती आहे? 6, 6 ठेवून द्यायची इथं. मायनस Bच्या जागी किती आहे? 7 आहे, 7 3 21, इथं 21 ठेवून द्यायचे. किती आता? 6 + 14 किती झाले? 20 झालेले आहे. आता 21मधून आपण जर 6 मायनस केले तर किती उरते? 15 उरते. ठीक आहे, आता इथं मायनसचं चिन्ह आहे, तर मग मायनस देऊन द्यायचं इथं मायनस. आता भाग द्यायचा. 5 3 15, 5 चोक 20. उत्तर काय येणार मग आपलं? -4/3. उत्तर काय येणार? -4/3. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय? अंडररूटमध्ये असं अंडररूट दिलेलं आहे. व्हॅल्यू काय दिलेलं आहे? 1/9/16. या अंडररूटमध्ये आपल्याला व्हॅल्यू विचारली आहे. कसं सॉल्व करायचं? आता याला गुणाकार करून घ्यायचा. 16 1 16, 16 9 किती झाले? 25. किती झाले? 16 9 25 झाले. मग हे किती आलं? हे 25/16 आले. तर मग आता व्हॅल्यू ठेवून द्यायची. आता काय? 5 5 काय 25 कायचा स्क्वेअर आहे? ते 5 लिहून द्यायचं इथं. नंतर 16 16 कायचा स्क्वेअर आहे? ते 4. आता उत्तर काय मग आपलं? 5/4 आहे. उत्तर काय? 5/4. बघा त्यानंतर क्वेश्चन आहे. काय दिलेला आहे क्वेश्चन? 30 मुलांची सरासरी किती आहे? 16 वर्ष आहे. ठीक आहे, 30 मुलांची सरासरी किती दिलेली आहे? 16 वर्ष दिलेली आहे. आणि 20 मुलांची सरासरी किती दिलेली आहे? 14 वर्ष दिलेली आहे. तर आपल्याला विचारलं का सर्व विद्यार्थ्यांची सरासरी वय किती आहे म्हणते. आता काय इथं कॉमन पाहायचं. काय? 0 0 आता कॅन्सल करून द्यायचं. ठीक आहे, सर्व विद्यार्थी विचारलेले आहे ना. किती झाले सर्व विद्यार्थी? 3 आणि 2 5 झालेले आहे. ठीक आहे, 5 झालेलं. आता काय करायचं? याचा गुणाकार करायचा. 16 3 किती झाले? 48. आता इथं गुणाकार करायचा. 14 2 किती झाले? 28. ठीक आहे, एकूण किती झाले विद्यार्थ्यांचे वय किती झाले? मग आता बेरीज करायची. 8 आणि 8 16, 6 4 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. किती आलं मग? 76 आले. 5 विद्यार्थ्यांचे वय किती आलं मग? 76. परंतु आपल्याला काय पाहिजे? सरासरी पाहिजे. तर सरासरी येईल 5ने भागून द्यायचं.
तर 5नं भाग दिल्यावर किती येते? 5 एक 5, उरले किती इथं 2, 5 5 25, उरले किती 1, 5 2 10. उत्तर किती आहे मग आपलं? 15.2 वर्ष. किती आहे? 15 वर्षच आहे ना याच्यात नाही? हां, 15.2 वर्ष. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, ए बी सी डी ई निरंतर 5 विषम संख्या आहे म्हणते. ठीक आहे. ए आणि सीची बेरीज किती आहे म्हणते? 146 आहे म्हणते. ते ईचे मूल्य किती आहे म्हणते? ए बी सी डी हा काय म्हणते? ए बी सी डी आणि हां ह्या काय म्हणते? निरंतर विषम संख्या आहे म्हणते. काय म्हणते? निरंतर येणाऱ्या विषम संख्या. तर मानाचा एक्स मानले आपण, विषम संख्येत काय राहते? 2 2चा फरक राहते. ठीक आहे. तर द्यायचा आता एक्स प्लस 2, सी मानू एक्स प्लस 4, डी मानू एक्स प्लस 6, ई मानू एक्स प्लस 8. ठीक आहे. आता काय दिलेलं आहे आपल्याला? ए आणि सीची बेरीज दिलेली आहे. ए किती आहे? एक्स आहे. ठीक आहे. प्लस आणि सी किती आहे? एक्स प्लस 4. याची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला? 146 दिलेली आहे. ठीक आहे. आता करायचं एक्स किती झाले? 2x प्लस 4 ची बेरीज किती आहे? 146 आहे. आता काय करायचं? हे 4 इकडे गेल्यावर काय होते? मायनस होते. 2x इकडे गेल्यावर मायनस झाल्यावर 4 किती येते मग? याच्यातून 4 मायनस केले 146मधून -4 केले तर किती होऊन आले? 142 येऊन आले. किती होऊन आलं? 142 येऊन आले. ठीक आहे. आता हे 2xची व्हॅल्यू किती आली? 142. तर 1ची व्हॅल्यू किती देणार मग? ह्याला भाग देऊन द्यायचा. आता 142 भागिले काय आहे? 2 द्यायचा. बेसाती 14, बे एक बे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे? 71 आलेली आहे. विचारले काय आपल्याला? ईची व्हॅल्यू विचारली. तर 1च्या जागी ई 71 प्लस 8. तर उत्तर किती आलं मग आपलं? 79. उत्तर किती आलं? 79. ई किती आहे मग? 79 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? 41 116 मध्ये कमीत कमी काय जोडायला हवे की बेरीजमध्ये 8नं पूर्णपणे विभाजित होईल म्हणते. तर आपल्याला 8चा नियम काय म्हणत असते? शेवटले 3 अंक 8नं भाग गेले पाहिजे म्हणते. 8चा नियम म्हणते. तर बघा आता हा संख्या आहे, शेवटमध्ये कोणते 3 अंक आहे? 116 आहे म्हणते. ते 116 काय म्हणते? 8नं भाग गेले पाहिजे म्हणते. तर द्यायचा आता भाग. 8 एक 8. ठीक आहे. 8 एक 8 उरले किती? इथं मग 11मधून 8 गेले तर किती उरून आले? 3 उरून आले. आता इथे किती उरले? 36 उरलेले आहे. किती उरले? 36. 36मध्ये किती मिळवावे म्हणजे की 8नं भाग चालला जाईल. तर ऑप्शनमध्ये पाहायचं. आता काय काय आहे ऑप्शनमध्ये? 8 दिलेले आहे. 8 मिळवले तर 8नं भाग जाईल का? नाही जाणार. 5 मिळवलं तर नाही जाणार. 12 मिळवले तर जाणार. पण आपल्याला 2 अंकी संख्या नाही पाहिजे, 1 अंकी संख्या पाहिजे. काय मिळवा लागेल मग याच्यातनी? 4 मिळवा लागेल. किती होणार मग हे? 40. 8नं भाग जाते काय? जाते. ठीक आहे. 8 म्हणजे 40. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे मग आपलं 4. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका संख्येच्या म्हणते 4/5 त्या संख्येच्या 2/3हून 10 जास्त आहे म्हणते. तर ती संख्या कोणती आहे म्हणते? एक संख्या आहे म्हणते. ठीक आहे. एक अशी संख्या आहे त्याचे 4/5 2/3पेक्षा 10ने जास्त आहे. म्हणजे मायनस केले याच्यातून 2/3 तर ते किती आहे? 10चा फरक येते म्हणते. ठीक आहे. असं आपल्याला म्हटलं आहे 4/5 2/3पेक्षा 10ने जास्त आहे. म्हणजे 4/5 हे मधून 2/3 2/3 हे मायनस केले तर आपल्या किती उरणार आहे? 10 उरणार आहे. ठीक आहे. आता काढायचं का? बघा 3 चौक 12 मायनस 5 त्रिक 15. ठीक आहे. आता मायनस प्लसचं काही हे नाही करायचं. 5 त्रिक 15 10. बघा आता 15तून नाही 10 3 चौक 12 सॉरी इथं काय येणार आहे? 3 चौक 12 5 दुने 10 येणार आहे. ठीक आहे. इथं 10 येणार आहे. हां बघा आता 12तून 10 गेले किती उरते? 2 उरून आले. इथं किती आहे? खाली 15. ठीक आहे. आणि आपल्याला काय आहे? 2ची व्हॅल्यू जे काय दिलेली आहे 10 दिलेली आहे. ठीक आहे. विचारले काय मग? 15ची व्हॅल्यू. गुन्हेला काय करायचं? 15 भागीला काय करायचे? 2. बे का बे 2 10 15 5 किती होते? 75. उत्तर किती आलं मग आपलं? 75. तर ती संख्या कोणती होती मग? 75 होती.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, WU असा गोल दिलेला आहे, काय दिला WU आणि इथं D असं विचारलेलं आपल्याला. ठीक आहे, WU TQ काय दिलेला, I दिलेला असा. इथं काय दिलेलं LH, इथं काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मार्क. आणि आपल्याला विचारलं काय ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे म्हणते. तर बघा आता काय आहे, आता W कितीवर असते, 23वर असते. ठीक आहे, U कितीवर असते, 21वर असते. हा किती D कितीवर असते, 4वर असते. बघा आता काय होऊन राहिले याच्यातनी, आता 23मधून जर आपण 21 मायनस केलं तर किती होऊन राहिले, 2 येऊन राहिले. आणि 2चा काय आहे, हा स्क्वेअर आहे. म्हणजे काय केलं आहे इथं, 2चा स्क्वेअर केलेला आहे. म्हणजे जेवढा डिफरन्स आला त्याचा काय केलेला आपण इथं स्क्वेअर केला आहे, म्हणजे D आला तिथं. ठीक आहे, आता टी कितीवर येते, 20वर येते. Q कितीवर येते, 17वर येते. 20 मायनस 17 किती येते, 3. 3चा स्क्वेअर येत आहे म्हणजे 9. ठीक आहे, आता इथे तसंच करायचं. बघा L कितीवर येते, 12वर येते. H कितीवर येते, 8वर येते. 12मधून 8 मायनस केले तर किती येऊन राहिले याच्यात फरक, 4 येऊन राहिले. आपल्याला काय करायचं, इथं 4चा स्क्वेअर करायचा. 4चा स्क्वेअर किती होते, 16. आणि 16वर आपण कोणता ABCD लिहित असतो, P लिहित असतो. 16वर काय लिहित असतो, P. तर उत्तर काय मग आपलं P आहे. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय AB, आता लिहूनच घेतो. तर काय ABC नंतर डबल काय इथं CABBC असं दिलेलं आहे. आता हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे, तर पहिले काय करायचं, पूर्ण मोजून घ्यायचे किती आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 किती आहे, 16 आहे. किती आहे, 16 आहे. तर आता याच्यातनी 16मध्ये काय काय राहते, 2 2चे राहते भाग पडते, 4 4चे पडते आणि 8 8चे पडते. तर काय करायचं, आता याच्यातनी 4 4चे भाग देऊन द्यायचे. आता पहा 1 2 3 4 ठीक आहे, 1 2 3 4 ठीक आहे, 1 2 3 4 ठीक आहे. आता शेवटमध्ये किती आला, ABBC. आता असं वाटते का तेच लागणार आहे, ABBC. ठीक आहे, बरोबर आहे, ABBC बरोबर आहे, BBC ABBC. ठीक आहे, बरोबर आहे. आपलं उत्तर काय येणार आहे तिथं, BAAB. उत्तर काय आपलं BAAB. ऑप्शन नंबर काय आहे, तिसरं. ठीक आहे, बघा नंतर काय दिलेलं आहे, विसंगत अक्षर गट ओळखा म्हणते. विसंगत अक्षर गट ओळखा काय दिलेलं आहे याच्यातनी, काय आहे JQ आहे. नंतर काय KP आहे. नंतर काय QOL आहे. नंतर काय MN आहे. असं आपल्याला दिलेलं आहे. तर बघा JQ काय आहे, JQची बेरीज केली काय अपोजिट आहे. काय JQ अपोजिट आहे, म्हणजे 10 17 येऊन राहिलं, म्हणजे याची अपोजिट बेरीज किती, 27 येऊन राहिली. ठीक आहे, KP पण केलं तर काय येणार, 11 16 किती येऊन राहिले, 27 येऊन राहिले. OL बी केलं तर काय येऊन राहिलं, 12 अपोजिटच आहे का, म्हणजे 27 येऊन राहिले. MN पण केलं तर काय येणार आहे, अपोजिट आहे. म्हणजे सर्व अक्षर काय दिसून राहिले, अपोजिटच दिसून राहिले आपल्याला. परंतु आता काय विषम काढायचं, तर बघा आता काय आहे, आता इथं काय J आहे. काय आहे, J आहे. J काय एक व्यंजन आहे. ठीक आहे, K आहे एक व्यंजन आहे. M काय एक व्यंजन आहे. पण O काय एक स्वर आहे. काय एक स्वर आहे, म्हणजे ओल आहे. तर उत्तर काय राहणार मग आपलं, OL. काय राहणार आहे, OL राहणार आहे. ठीक आहे, तर बघा नंतरचा क्वेश्चन काय म्हणते, रंजना म्हणते सरळ उत्तरेकडे 20 मीटर चालले म्हणते. ठीक आहे, आता हे उत्तर दिशा. ठीक आहे, आता हे रंजना आहे, मानू आपण इथं रंजना आहे. हे सरळ उत्तरेकडे म्हणते 20 मीटर गेली. ठीक आहे, 20 मीटर गेली चालली म्हणते. ठीक आहे,
नंतर काय म्हणते ते, नंतर डावीकडे वळली म्हणते. डावी बाजू कोणती आहे, इकडं. नंतर डावीकडे वळली आणि 5 मीटर चालली. किती मीटर चालली आता ते, 5 मीटर चालली आहे. ठीक आहे, लिहून घ्यायचं इथं 5 मीटर. नंतर काय म्हणते, पुन्हा ती डावीकडे उडली आणि 10 मीटर गेली. आता डावी बाजू कुठं झाली, त्याची खाली झाली. आता किती गेली म्हणते ते, 10 मीटर गेली म्हणते. ठीक आहे, आता 10 मीटर गेली. नंतर काय म्हणते, पुन्हा ती डावीकडेच वळली. म्हणजे आता डावी बाजू कुठं होणार आहे तिची, इकडे होणार आहे. ठीक आहे, डावीकडेच वळली म्हणते आणि 5 मीटर चालली म्हणते. काय म्हणते, 5 मीटर चालली. ठीक आहे. नंतर काय म्हणते, शेवटी ते पुन्हा डावीकडे वळले. आता डावी बाजू कोणती होणार आहे, तिची इकडेच होणार आहे. ठीक आहे, आणि किती म्हणते, 11 मीटर चालली म्हणते. आता हे किती झाले, 10, आणि हे काय झालं मग 10. इथं काय 10 होते, 10 होते आणि 1. ठीक आहे, म्हणजे 11 मीटर गेली ते इथून. आता हाय कुठे, ते रंजना इथं आहे. ठीक आहे, रंजना कुठे आहे, आता इथं आहे. आता विचारलं का आपल्याला, ते मूळ स्थान कोणतं होतं, रंजनाचं हे होतं. मूळ स्थानापासून ती आता कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. दिशा कोणती आहे आपली, आता मूळ स्थानापासून ही दिशा तर उत्तरच आहे ना. काय आहे, उत्तर दिशा आहे. किती आहे, उत्तरेकडे. आता किती अंतरावर आहे, तर बघा आता हे तर 20 तर होतीच इथपर्यंत. काय हे इथपर्यंत 20 तर आहेच, आणि 1 वाढली आणखी. 20 आणि 1 किती झाले, 21 झाले. किती आहे, 21. म्हणजे उत्तरेकडे ते 21 मीटर आहे. बघा नंतरचा क्वेश्चन आहे, सुनील एका रांगेत म्हणते समोरून 10 आहे आणि पाठीमागून 27 आहे म्हणते. ठीक आहे, आता एक रांग आहे. ठीक आहे, अशी एक रांग आहे. आता इथं सुनील काय म्हणते, 10 आहे म्हणते. ठीक आहे, सुनील समोरून 10 आहे म्हणते आणि पाठीमागून 27 आहे म्हणते. आता पाठीमागून जर आला इथं, तो याच जागेवर तो काय म्हणते, पाठीमागून आला तर किती आहे म्हणते, 27 आहे म्हणते. किती आहे, 27 आहे. ठीक आहे, 27 आहे म्हणते. तर नंतर काय विचारलं आपल्याला, अमोल पाठीमागून 13 आहे म्हणते. आता अमोल येऊन आला. काय आहे, ऐकून अमोल येऊन आला पाठीमागून. हा काय आहे, 13 आहे म्हणते. ठीक आहे, अमोल. तर विचारला अमोल समरून किती आहे म्हणते. अमोल समरून क्रमांक किती आहे म्हणते अमोलचा. तर बघा आता हा काय, सुनील आहे. आता त्याच्यातनी किती झाले, 27 + 10. किती झाले, 27 + 10 केले तर 27 + 10 किती झाले, 37. किती वेळा, 2 वेळा आल्या सुनील, ते 1 मायनस करायचे याच्यातले. किती आले मग, 36. म्हणजे जर आपल्याला रांगेत एकूण व्यक्ती विचारले असते तर एकूण व्यक्ती किती आहे, 36 आहे. परंतु आपल्याला विचारला काय, नाही, अमोल हा म्हणते समोरून कितवा क्रमांक आहे. आता बघा अमोल किती आहे, 13वा नंबरवर. तर अमोलच्या मागं किती व्यक्ती असं, 12 आहे. किती व्यक्ती असं, 12 आहे. ते 12 व्यक्ती याच्यातून मायनस करायचे, म्हणजे अमोलचा आपला समोरून क्रमांक निघून जाते. 36 - 12 किती होऊन आलं, 24. उत्तर किती आहे मग त्याचा, 24 आहे. उत्तर किती आहे, 24 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय 26 जानेवारी 2002 रोजी. काय आहे, 26 जानेवारी. ठीक आहे, 2002. 26 जानेवारी 2002 रोजी काय म्हणते, शनिवार आहे म्हणते. ठीक आहे, काय आहे, शनिवार आहे. 26 जानेवारी 2002 रोजी शनिवार आहे म्हणते. तर प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल म्हणते. सॉरी, बघा काय म्हणते, प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल म्हणते. तर काय, प्रजासत्ताक दिन कधी येत असते, 26 जानेवारीलाच असते. काय असते, 26 जानेवारीच लिहून घ्यायचं इथं. परंतु विचारलं काय, 2009 रोजी. आता बघायचं आता, तर बघा आता याच्यातून काय करायचं, आता 2009मधून 2002 मायनस केले तर किती होऊन आलं अंतर, याच्यात 9वातून 2 मायनस केले किती आलं, 7. किती आला, 7. आता काय पाहायचं याच्यात नाही, लीप वर्ष पाहायचे. तर लीप वर्ष कोणकोणत्या याच्यात नाही, 2002 नंतर कोणत्या येणार, 2004 येणार आहे. नंतर काय येणार आहे, 2008 येणार आहे. म्हणजे किती लीप वर्ष आले याच्यात, 1 आणि 2. ते +2 करून घ्यायचे. आता काय करायचं, येले 9 आला. किती आला, 9 आला. 7 भाग देऊन द्यायचं. 7 × 7 उरले किती, 2 वर्ष. किती दिवस उरलेले आहे, 2 दिवस उरलेले आहे. आता काय करायचं, 2 दिवस शनिवारमध्ये प्लस करायचे. बघा आता शनिवार नंतर 2 दिवस प्लस केले तर रविवार, सोमवार. उत्तर किती काय राहणार मग आपलं, सोमवार राहणार. उत्तर आहे मग सोमवार.
बघा नंतरचा क्वेश्चन काय, जर घड्याळीमध्ये 5:36 झाली तर तास काटा व मिनिट काटा याच्यातील कोण किती आहे म्हणते. काय म्हणते, तास काटा व मिनिट काटा. बघा घड्याळीत काय म्हणते 5:36 झाले. काय म्हणते 5:36 झाले. तर काय करायचं एवढेच, हे जे 5 आहे याला काय करायचं 30 गुणून टाकायचं. कायचं 30 गुणायचं. काय झालं 5 त्रिक 15 झाले, मायनस करायचं. आता हे 36 आहे, याला काय करायचं 36ले 11/2 गुणाचं. काय करायचं 11/2 गुणाचं. 36ले काय करायचं 11/2 गुणाचं. बघा आता बे एका बे 16. 18 गुणिले 11 किती झाले 198 झाले. किती झाले 198. ठीक आहे. आता काय करायचं 150मधून 198मधून काय करायचं 150 मायनस करून टाकायचे. आपलं उत्तर येऊन जाते 198 मायनस 150. किती आहे उत्तर मग 48 आहे. किती आहे 48 डिग्रीचा कोण बनणार आहे. किती 48 डिग्री. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे यनच्या 20%. काय म्हणते यनचे 20%. ठीक आहे. केचे 60% बरोबर आहे म्हणते. केचे 60% बरोबर आहे म्हणते. तर के बरोबर किती आहे म्हणते. तर बस भाग देऊन द्यायचा. आता जेवणे जाते तर भागेला काय घेत असतो आपण 100 घेत असतो. ठीक आहे. परंतु हे काय 100 तर 100 कॅन्सल होऊन जाईल. 20 एका 20, 20 त्रिक किती होते 60 होऊन झाले. ठीक आहे. 20 त्रिक 60 होऊन झाले. आता हे जे व्हॅल्यू आहे 3 काय जाते इकडे जाते, इकडे गुणायला जाते, एक इकडे गुणायला जात असते. काय आता मग इथे किती आहे एन गुणेला काय होऊन राहिले इथं 3 होऊन राहिले. हा के एक जाऊन इकडे गुणायला, हे इकडे जाते गुणेला, हे इकडे गुणायला जाते. हे काय के गुणेला 1 होऊन राहिले. तर आपल्याला काय केची व्हॅल्यू काय दिलेली आहे एन गुणेला 3 दिलेली आहे. केची व्हॅल्यू किती आहे मग एन गुणेला 3. ऑप्शन नंबर 4. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 6 मित्र असून म्हणते कपिल हा दिनेशपेक्षा उंच आहे म्हणते. 6 मित्र आहे म्हणते, परंतु काय म्हणते कपिल हा दिनेशपेक्षा उंच आहे. हा कपिल ठीक आहे दिनेशपेक्षा उंच आहे. दिनेश याच्या खाली असन. ठीक आहे लिहिलं आपण. नंतर काय म्हणते दिनेशपेक्षा उंच आहे व रवी हा राजेशपेक्षा बुटका आहे म्हणते. इकडे लिहून घ्यायचं साईडला. काय लिहायचं रवी राजेशपेक्षा बुटका आहे म्हणते. मग राजेश काय जाणार याच्या वरतं जाणार आहे. ठीक आहे. राजेशपेक्षा बुटका आहे म्हणते. नंतर काय म्हणते प्रवीण हा अभिजितपेक्षा बुटका आहे. प्रवीण आता लिहायचं इथं प्रवीण असं लिहून घ्यायचं पहिले. अभिजितपेक्षा बुटका आहे, अभिजित त्याच्या वर जाणार आहे. ठीक आहे. अभिजितपेक्षा बुटका आहे पण राजेशपेक्षा उंच आहे. पण राजेशपेक्षा उंच आहे म्हणते प्रवीण. तर मग आता प्रवीण कुठे जाणार आहे इथं जाणार आहे. प्रवीण गेलं इथं. प्रवीणपेक्षा उंच कोण आहे अभिजित आहे. अभिजित गेला याच्यावरचं. आता विचारलं काय आपल्या नंतर राजेश हा कपिलपेक्षा निश्चितच उंच आहे म्हणते. राजेश म्हणते कपिलपेक्षा निश्चितच उंच आहे म्हणते. आता कपिल इथं आहे, राजेश उंच आहे कपिलपेक्षा. तर कपिल कुठं होणार मग खाली होऊन जाणार. आणि कपिलच्या खाली कोण होता दिनेश. ठीक आहे. आता विचारलं काय आपल्याला तर उंचीच्या चढत्या क्रमाने चौथा कोण आहे. आता उंचीच्या चढत्या क्रमाने आता 5 आहे. हा पहिला 1 2 3 4. उंचीच्या चढत्या क्रमाने चौथा कोण आहे मग राजेश. उत्तर काय मग आपलं राजेश. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 2 8 14. 2 8 14 नंतर काय 20 26 डॉट 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 नंतर काय म्हणते 26वं पद. काय काढायचं आपल्याला याच्यातनी 26वं पद काढायचं आहे. याच्यातनी 26वं पद कोणतं आहे. तर कसं करायचं आता याच्यातनी फॉर्म्युला लागत असते. आता डायरेक्ट निघते म्हणा. पण फॉर्म्युला काय करायचे ए प्लस एन मायनस 1 गुणिले काय राहते डिफरन्स राहते. हा याच्यातनी फॉर्म्युला लागते. मग आता ए काय राहते प्रथम पद राहते. काय राहते प्रथम पद. पहिलं पद कोणतं आहे मग 2 ठेवायचे. नंतर एन काय राहते हे जेवढे पदं दिलेले राहते ते एन राहते. आता बघा एन 26 मायनस 1. ठीक आहे. डिफरन्स म्हणजे काय याच्यातली संख्यातला फरक राहते. काय आहे फरक किती आहे 6 6चा फरक दिसून राहिला. तर मग आता 6 ठेवून द्यायचे गुणिले 5. आता 2 प्लस 26मधून 1 मायनस केलं तर किती आलं 25. 25 गुणिले 6. आता इथं 2 आहे
25 सक्क किती होते? 150 होते. त्याचे ॲडिशन केले तर किती होऊन आले? 152 येऊन आलं. उत्तर किती आहे मग? 152. 26वा पद कोणता आहे मग? 152 आहे. बघा नंतरचा क्वेश्चन आहे, काय आहे? 543. काय आहे? 543. काय दिलेलं आहे इथं? 60. विचारलं काय आपल्याला? विचारलं आहे 893 ला काय लिहू म्हणते आपण. तर इथं 60 कसे आले असेल मग पहा आता. काय आहे? 5 गुणिला 4 गुणिला 3, 5 चौक 20, 20 त्रिक 60 आलेले आहे. ठीक आहे. 60च्या बरोबर आहे म्हणते. इथे तेच करायचं. 8 गुणिला 9 गुणिला 3 किती येते? 8 9 72. 72 त्रिक किती होते? 216 होते. किती येते मग उत्तर आपलं? 216 आलं. किती आलं उत्तर? 216. बघा त्यानंतर काय आहे? नंतरचा क्वेश्चन आहे, रमेश म्हणते रेखा ही माझ्या सासूच्या. रमेश म्हणाला. कोण म्हणाला? रमेश. लक्षात ठेवायचं. रमेश काय एक मुलगा आहे. रमेश म्हणते की रेखा ही माझ्या सासूच्या नवऱ्याच्या एकुलता एक मुलीची नणद आहे म्हणते. रमेश म्हणतो तिच्या सासूच्या म्हणजे याची बायकोची आई, याच्या बायकोची आईचा नवरा, याच्या बायकोच्या आईचा नवरा, याच्या बायकोच्या आईचा, रमेश म्हणतो याच्या बायकोच्या आईचा नवराची मुलगी कोण आहे मग? हे त्याची बायकोच झाली. मुलीची काय झाली? नणद झाली. म्हणजे नणद झाली म्हणजे याची काय असेल ते मग बहीण असेल. काय असेल? बहीण असेल. कोण होते? रेखा. कोण असेल? याची बहीण असेल. तो विचारला का मग आपल्याला ऑप्शनमध्ये? रेखा ही रमेशच्या वडिलांची कोण आहे? रेखा रमेशच्या वडील. रेखा ही रमेशचे वडील लांची कोण आहे? मग आता रमेशचे वडील येईल. रेखाले काय म्हणणार आहे? कोण झाली मग? मुलगी झाली. कोण झाली आहे? मुलगी झाली. रमेशची बहीण झाली ना ते, तर त्याच्या वडिलांची कोण झाली? ते मुलगी झाली. मग उत्तर काय मग आपलं? मुलगी म्हणणार. काय म्हणणार? मुलगी. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? वरील घनात हिरव्या रंगाविरुद्ध पृष्ठावर कोणता रंग असेल म्हणते. हिरव्या रंगाविरुद्ध पृष्ठावर कोणता रंग? काय दिलेला आपल्याला? असं दिलेलं आहे. काय दिलेलं इथं? हिरवा. इथं काय दिलेलं आहे? जांभळा. इथं काय आहे? पांढरा. इथं काय दिलेलं आहे डब्बा? हिरवा, जांभळा आणि इथं काय आला? विचारला का आपल्याला हिरव्याच्या विरुद्ध कोणता रंग येणार आहे म्हणते. तर बघा आता इथं काय दिलेला? जांभळा दिला, हिरवा दिला. इथे जांभळा दिला, हिरवा दिलेला आहे. ठीक आहे. इथं पांढरा आणि लाल दिला. मग हे पांढरा लाल काय झालं? एकामेकाच्या विरुद्ध झालेलं आहे. ठीक आहे. एकामेकाच्या विरुद्ध झालेलं. आता काय इथं? जांभळा, हिरवा. तर आपल्याला विचारलं हिरव्याच्या विरुद्ध. हिरव्याच्या विरुद्ध विचारला तर आता काय करायचं? ऑप्शनमध्येच चेक करायचं. काय करायचं? पिवळा आणि निळा. हिरव्याच्या विरुद्ध काय येणार? पिवळा येऊ शकते, निळा येऊ शकते. ठीक आहे. लाल आणि पांढरा नाही येणार. ऑप्शनमधून लाल आणि पांढरा कॅन्सल करायचा. पांढरा आहे, पांढरा कॅन्सल झाला. लाल पांढरा येणार का? नाही. पिवळा दिलेला आहे, पिवळा येऊ शकते आणि निळा पण येऊ शकते. मग आता याच्यातनी ऑप्शन का दिलेला? पिवळा किंवा निळा. मग आपलं ऑप्शन काय बरोबर आहे? मग आपण इथं मारू काय? पिवळा किंवा निळा मारू. कारण की दोनपैकी एक येऊ शकते, पिवळा किंवा निळा. पिवळा किंवा निळा कलर अपोजिट येऊ शकते. बघा नंतरचा क्वेश्चन काय म्हणते?
एका पार्किंगच्या ठिकाणी म्हणते काही मोटरसायकली व काही रिक्षा आहेत म्हणते. त्याच्या हँडलची एकत्रित संख्या म्हणते 28 असून त्याच्या चाकाची एकत्रित संख्या 71 आहे. तर तेथे मोटरसायकली किती आहे म्हणते. आपल्याला काय काढायचं, मोटरसायकल काढायची आहे. काय आहे, मोटरसायकल. आणि हा काय, रिक्षा आहे. ठीक आहे, रिक्षा आहे, हे मोटरसायकल आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय म्हणते, मोटरसायकल आणि रिक्षा. मोटरसायकलला किती पाय असते, 2 असते. रिक्षाला किती पाय असते, 3 पाय असते. ठीक आहे, आणि याची एकूण संख्या किती दिलेली आहे आपल्याला, 28 दिलेली आहे. आणि एकूण पायाची संख्या किती दिलेली आहे, 71 दिलेली आहे. ठीक आहे, 71 दिलेली आहे एकूण पायाची संख्या. आपल्याला काय काढायचं याच्यातनी, काढायचं आहे मोटरची संख्या काढायची आहे. काय काढायची आहे, मोटरची संख्या काढायची. काय करायचं मग आता, हे 28 आहे म्हणजे आपण सर्व रिक्षा मानू. रिक्षा किती आहे, 28 मानू सर्वांले. रिक्षाले पाय किती असते, म्हणजे पहिये किती असते, 3. तर गुणाकार करायचा आहे. त्या 3 8 24, उरले किती, 2. 3 2 6 2, म्हणजे आपण एकूण संख्या किती आली, तर रिक्षांची 84 आली. परंतु आपल्याजवळ रिक्षांच्या चाकाची एकूण संख्या किती होती, म्हणजे चाकांची एकूण संख्या किती होती, 71 होती. तर किती जास्त आलेली आहे पाहायची, किती जास्त आली आहे, 13 जास्त आलेली आहे. किती आहे, 13 जास्त आलेली आहे. किती आहे, 13 जास्त आलेली आहे. तर मग आपलं उत्तर काय राहणार, मग 13 राहणार. जर आपल्याला मोटरसायकलची संख्या विचारली तर काय राहणार आहे, ते 13 राहणार आहे. काय राहणार आहे, 13 राहणार आहे. आणि जर रिक्षाची विचारली असते तर काय राहणार होती, मग ते 15 राहणार आहे. याच्यातून हे रिक्षा पूर्ण पकडायचे आणि याच्यातून हे मायनस करून टाकायचे, आपल्याला पूर्ण रिक्षाची संख्या दिसून येणार. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय, असं रिकामी जागा दिलेली आहे, KHE आणि B असं दिलेलं आहे. तर बघा आता काय होऊन काय राहिला, आता हे बघा लिहून द्यायची याची व्हॅल्यू. केची व्हॅल्यू 11 8 5 आणि 2. बघा आता होऊन काय राहिले, इथं +3 होऊन राहिले. 2मध्ये +3 केले तर 5 होऊन राहिले. ठीक आहे, 8मध्ये +3 केले तर 8 होऊन राहिले. 5मध्ये +3 केले तर 8 होऊन राहिले. 8मध्ये +3 केले तर किती होऊन राहिले, 11 होऊन राहिले. 11मध्ये +3 केले तर किती होणार आहे, 11मध्ये +3 केले किती, 14 होणार आहे. आणि 14वर आपण कोणती ABCD लिहित असतो, N लिहित असतो. म्हणजे उत्तर काय आहे मग आपलं, N आहे. उत्तर काय आहे मग आपलं, N आहे. ठीक आहे, इथं आपला व्हिडिओ पूर्ण झाले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर जा, शेअर कर जा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.